सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे 3 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले। 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 12:15 वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार असून दररोज देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना निघणार आहे। दिनांक 7 रोजी ललित पंचमी असून सायंकाळी 5 वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे। 11 रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून रात्री 7 वाजता मसरे यांच्या घरातून दही अंडीची मिरवणूक निघणार आहे। रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे। 12 रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी 5 वाजता श्री रूपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत गाजत प्रस्थान होणार आहे। पालखीतून श्री रूपाभवानी माता सीमोल्लंघनासाठी निघणार असून पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे। या ठिकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे प्रस्थान होईल। 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री देवीची महापूजा व दूध प्रसाद वाटप करण्यात येणार आहे। 17 रोजी सकाळी पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा व रात्री छबिना काढण्यात येणार असून नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेस सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले आदी उपस्थित होते। सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवीची नवरात्र महोत्सव दिनांक 3 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत उत्सव साजरा होत आहे। या उत्सवातील जे कार्यक्रम आहे ते आपल्यासमोर सगळं सांगेल। दिनांक 3 तारखेला घटस्थापना आहे। 3 तारखेला घटस्थापना 12:15 रूपाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना होत आहे आणि महापूजा झाल्यानंतरच घटस्थापना होत आहे। तदनंतर संध्याकाळी सुद्धा महापूजा व छबिन्याचा कार्यक्रम होत आहे। 4 तारखेला ह्याचप्रमाणे सकाळी महापूजा, संध्याकाळी महापूजा आणि छबिन्याचे कार्यक्रम असं रोज म्हणजे नवरात्र महोत्सव संपस्तोपर्यंत ह्या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे। दिनांक 7 तारखेला महापूजा झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कुंकुमार्चनाची पूजा होत आहे आणि दुर्गाष्टमीची पूजा 11 तारखेला ठेवलेली आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा मसरे यांच्या वाड्यातून दहीहंडी निघते आणि ती दहीहंडी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन महापूजा झाल्यानंतर तर दुधाचा अभिषेक होतो। त्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम कालावधी संपत आहे। 12 तारखेला सीमोल्लंघन असल्यामुळे, विजयादशमी असल्यामुळे सकाळची अलंकार महापूजा होते। त्यानंतर 5 वाजता देवीची आरती होत पालखीचा कार्यक्रम होतो। ती रूपाभवानी देवीची पालखी मंदिरापासून ते पार्क मैदानावर जाते आणि पार्क मैदानावर गेल्यानंतर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतात आणि त्या ठिकाणी देवीची पालखीची 5 फेऱ्या होतात। तदनंतर तिथून रूपाभवानीची पालखी पुन्हा देवी मंदिराकडे प्रस्थान होत आहे आणि कोजागिरीची पौर्णिमा 16 तारखेला होत आहे आणि कोजागिरी दहीदुधाचा अभिषेक होतो आहे, दहीदुधाचा प्रसाद वाटप करतो आहे आणि 17 तारखेला सकाळी अलंकार महापूजा व संध्याकाळी महापूजा झाल्यानंतर छबिनाचा कार्यक्रम संपून हा कार्यक्रम उत्सव संपन्न होत आहे।